नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठाला राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण 1991 नंतर जग यातला पहिला भाग आपण पाहिला आहे. आता आपल्याला यातील दुसरा भाग पाहायचा आहे. तत्पूर्वी याची पार्श्वभूमी आपण पाहूया थोडक्यात. मागील भागात आपण अभ्यासले की 1990 बर्लिनची भिंत पडल्यानंतर सोव्हिएत रशियाचे विघटन झाले, शीतयुद्ध संपले, अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाले गेले. परंतु आपण जर या ठिकाणी पाहिले की या काळामध्ये शीतयुद्ध संपल्यानंतर अनेक प्रकारचे नवनवीन देश या ठिकाणी उदयाला आले. या ठिकाणी शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा 5 परिणामांच्या माध्यमातून आपण मागच्या पाठात पाहिला होता. त्यातला पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे शीतयुद्धाचा शेवट व नव्या राष्ट्रांचा उदय. दुसरा मुद्दा होता एक ध्रुवीयतेचा अंत. तिसरा मुद्दा आपण पाहिला आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. चौथा मुद्दा आपण पाहिला आहे दहशतवाद. आणि 5वा मुद्दा यातील आपण पाहिला होता तो म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. यानंतर यातील पहिला भाग जो आहे शीतयुद्धाचा शेवट व नव्या राष्ट्रांचा उदय हा भाग आपण अभ्यासला. या भागामध्ये आपण जर पाहिले अनेक नवीन राष्ट्र या ठिकाणी उदयाला कशी आले गेले. रशियाचं विघटन झालं गेलं आहे, यातून 14 राष्ट्र नवीन निर्माण झाले गेले. अशा अनेक प्रकारची राज्य निर्माण कशी झाली, त्यांना स्वातंत्र्य कसं मिळालं हा भाग आपण पाहिला. आता पहिला भाग आपल्या पाठामध्ये आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे शीतयुद्धाचा असणाऱ्या शेवटानंतर खऱ्या अर्थाने आपण जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय हा मुद्दा आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. हा मुद्दा पाहत असताना यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे इराकचे कुवेतवर आक्रमण. इराक या देशानं कुवेत या देशावर आक्रमण केलं 1990 आणि 1990 कुवेतवर आक्रमण केल्यानंतर या इराकच्या विरुद्ध अनेक राष्ट्र एकत्र आली. संयुक्त राष्ट्र संघटनेनं या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटनेनं असं ठरवलं इतर राष्ट्रांच्या मदतीनं काय इराकवर आक्रमण करून कुवेतवरचं आक्रमण परतावून लावायचं आहे. आणि त्यामुळं संयुक्त राष्ट्राची संयुक्त कारवाई केली गेली. कारण संयुक्त राष्ट्राकडं स्वतः सैन्य नव्हतं, परंतु अमेरिकेच्या वर्चस्वाखाली ही लष्करी कारवाई केली गेली. आणि या कारवाईमध्ये सोव्हिएत रशिया असेल, चीन असेल, नाटो या संघटनेचे सगळे देश होते. त्याचबरोबर अरब देश आहे, त्यामध्ये सौदी अरेबिया हा देश सहभागी झाला होता. आणि या इराकचं आक्रमण परतावून लावलं गेलं, इराकचा पराभव केला गेला, इराकला माघारी घ्यावी लागली. आणि यातून त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते जॉर्ज एच बुश सिनियर, ज्याला या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की हा आमचा विजय नैतिक विजय होता. कारण नव्या जागतिक परिस्थितीमध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर ही जी एक नवीन संज्ञा वापरली गेली, या संज्ञेचा म्हणजे जग आता नव्या प्रकारच्या आदेशाचं पालन करत आहे. कोणत्याही देशानं कोणत्याही इतर देशावर आक्रमण करता कामा नये. जर तसं घडलं संयुक्त राष्ट्राचे सदस्य राष्ट्र मिळून त्यावर आक्रमण करतील आणि त्याचं आक्रमण परतावून लावतील. या ठिकाणी दाखवलं गेलं आहे. तो पुढचा मुद्द्यातला आपला पाहिजे आहे तुम्ही सोव्हिएत रशियाचे विघटन. 1990 बर्लिनची भिंत पडल्यानंतर सोव्हिएत युनियनमध्ये बऱ्याचशा समस्यांनी देश त्रस्त झाला होता. अनेक राज्यांनी मागणी केली की आम्हाला आता स्वतंत्र राज्य हवं आहे, आम्हाला सोव्हिएत युनियनमध्ये राहायचंच नाही आहे. एक असंतोष निर्माण झाला होता. यातून 1991 सोव्हिएत युनियनचं असणारं विघटन घडलं गेलं आहे. आणि अमेरिकेसमोरचं महासत्ता म्हणून जे सोव्हिएत युनियनचं आव्हान होतं हे आव्हान संपुष्टात आलं गेलं आहे. हा एक मुद्दा या ठिकाणी आपला पाहायचा आहे. तर या पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन घडलं गेलं आहे, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर अमेरिकेचे एक भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा सिद्धांत मांडला आहे. आणि या सिद्धांतात त्यांनी असं म्हटलं आहे, एक प्रकारे असणारा या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी म्हणलं गेलं आहे. खरं म्हणजे हा सिद्धांत
साम्यवादी विचारसरणीचा अंत होईल हे सांगताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रान्सिस फुकुयामा यांच्या मते सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक, सामाजिक ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचा अंत होऊन जाईल आणि उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होईल असं भाकीत या फ्रान्सिस फुकुयामा यांनी त्यावेळेस व्यक्त केलं होतं. आणि नेमकं तेच घडलं गेलं का अनेक प्रकारचे रशियामधून बाहेर पडलेले देश, सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडलेले देश, इतर देश या देशांनी साम्यवादी जे विचारसरणी स्वीकार केला होता हा स्वीकार त्यांनी पूर्ण बाजूला धरलाय. आणि उदारमतवादी लोकशाही जी अमेरिकेकडे होती ती त्यांनी स्वीकारायचा प्रयत्न केला आणि देशांनी ती स्वीकारली सुद्धा. म्हणून पुढचा मुद्दा आपला पाहिजे तो म्हणजे उदारमतवादी लोकशाही. आता म्हणलं मी का सोव्हिएत युनियनचा जे विघटन घडलं गेलंय या विघटनानंतर खऱ्या अर्थानं या आधी आपल्या मुद्द्या ठिकाणी महत्वाचं पाहिजे राहील तो म्हणजे नवी एक ध्रुवीय व्यवस्थेची निर्मिती. रशियाचं विघटन घडलं गेलंय. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर या असणाऱ्या अमेरिका ही एकमेव महासत्ता बनली गेली आणि संपूर्ण जग या महासत्तेच्या अधिपत्याखाली आलं गेलंय असं काहींचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला काही लोकांनी आपण जर पाहिलंय. पण यात महत्वाचं काय होतं अमेरिकेची उदारमतवादी लोकशाही. आता खरं म्हणजे अमेरिकेसर फारसं आव्हान कोणाचं नव्हतं आणि नवीन जागतिक व्यवस्था अशी संज्ञा या ठिकाणी मानले गेले सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर. ही जी नवीन जागतिक व्यवस्था ती म्हणजे कोणती अमेरिकेशी ती जोडले गेले, राष्ट्रीय सुरक्षेशी जी जोडले गेले आणि जागतिक पातळीवर अमेरिकेच्या वर्चस्वाला, अमेरिकेच्या नेतृत्वाला सर्व मान्यता देण्यात आली आहे असा त्याचा अर्थ घेतला गेला आहे. आणि एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिली अभिव्यक्ती या ठिकाणी होती. त्यामुळं अमेरिकेच्या उदारमतवादी लोकशाहीचा नव्याने उदय झाला गेला. अनेक देश जेव्हा उदयाला आले गेले त्या काळामध्ये त्यातल्या अनेक देशांनी साम्यवाद विचारसरणी सोडून दिली आणि साम्यवादी विचारसरणी सोडून उदारमतवादी लोकशाही आपल्या देशात निर्माण केली. खरं म्हणजे आता उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय हा मुद्दा आपला पाहिजे. खरं म्हणजे आता आपल्या भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे म्हणजेच ती एक प्रातिनिधिक लोकशाही म्हणजेच उदारमतवादी लोकशाही या ठिकाणी होय का ज्या देशामध्ये लोकशाही आहे आणि ती लोकशाही लोकांच्या मदतीनं चालते. लोक आपला प्रतिनिधी स्वतः निवडून देतात आणि तो प्रतिनिधी या लोकांच्या वतीनं संसदेमध्ये जाऊन कामकाज पाहतोय आणि एक प्रकारे त्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी तो मांडतोय. ती म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही. ही उदारमतवादी लोकशाही म्हणजेच एक प्रकारे प्रातिनिधिक लोकशाही या ठिकाणी. उदारमतवादी लोकशाही या उदारमतवादी लोकशाहीचे वैशिष्ट्य काय. पहिला मुद्दा आपला पाहिजे का सार्वत्रिक मताधिकार. सर्व लोकांना जे जे त्या देशाचे नागरिक आहेत त्या सर्वांना एक वयाची अट या ठिकाणी फक्त आहे. जेव्हा आमच्या भारतामध्ये 1951ला पहिल्यांदा निवडणुका झाल्या गेल्या तेव्हा आमच्याकडे वयाची अट होती 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला जात, धर्म, वंश, भाषा, लिंग याचा कोणताही विचार न करता सर्वांना मतांचा अधिकार दिला गेला होता. पण 1989 नंतर या कायद्यात आम्ही बदल केला आणि वय वर्ष 18 ज्या व्यक्तीचं पूर्ण आहे ज्यामुळे जात, धर्म, वंश, भाषा याचा कोणताही विचार न करता 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मताचा अधिकार दिला गेला आहे. परंतु त्या व्यक्तीनं आपलं नाव मतदार यादीत नोंदवलेलं असावं त्याशिवाय त्याला मतदान करता येणार नाही. त्यामुळे उदारमतवादी लोकशाहीचे वैशिष्ट्य काय सार्वत्रिक मताधिकार. दुसरा आपण मुद्दा पाहिजे स्वतंत्र आणि न्यायी निवडणुका. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे का निवडणुका स्वतंत्र वातावरणाने पार पडल्या पाहिजे. त्या न्याय्य वातावरणाने पार पडल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारचा असणारा दबाव कोणावरही येता कामा नये. म्हणजे तो उमेदवार उभा राहिला त्यावर कोणता दबाव असता कामा नये. जे मतदान करणारे त्यांच्यावर कोणता दबाव असता कामा नये. आणि मुक्त न्याय्य वातावरणामध्ये स्वतंत्र वातावरणाने निवडणुका पार पाडणं एक वैशिष्ट्य या उदारमतवादी लोकशाहीचं आहे. त्यानंतर स्पर्धात्मक पक्षीय राजकारण यामध्ये पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं आमच्या भारतामध्ये बहुपक्षीय राजवट या ठिकाणी बहुपक्षीय पद्धती आमच्याकडे आहे
आणि बहुपक्षीय राजवट सुद्धा आजकाल या ठिकाणी आली गेलेली आहे. आणि पूर्वी एका पक्षात राजवट होती, आता बदललं गेलं आहे. कोणत्याही पक्षाला, कारण आम्ही बहुपक्षीय पद्धत स्वीकारणे, कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अनेक पक्ष एकत्र आघाडी निर्माण करतात आणि ते सत्ता स्थापन करतात. आता अमेरिका झालं, इंग्लंड झालं, या देशात द्विपक्षीय पद्धती आहे. पण या पक्षामध्ये स्पर्धा काय असते का मी चांगलं काम केलं आहे, मी चांगलं काम करू शकतो, यातूनही स्पर्धा वाढली जाते. यातून मग विविध या निवडणुकीला रंग चढवला जातोय. लोकांना जे योग्य वाटतंय त्या लोकांना मतदान करतात. म्हणजे स्पर्धात्मक पक्षीय राजकारण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि यातला शेवटचा मुद्दा म्हणजे उदारमतवादी लोकशाहीचे एक वैशिष्ट्य म्हणजे कायद्याचं राज्य. आता आपण जर पाहिलं, कायदा हा महत्त्वाचा आहे. व्यक्ती कोणता असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, तर जात कोणती असेल, धर्म कोणता असेल, त्याचं स्त्री असेल, पुरुष असेल, ज्या ज्या व्यक्तीने ज्या प्रकारचं असणारं कायद्याच्या विरुद्ध काम केलं असेल, कायदा मोडण्याचं काम केलं असेल, तो व्यक्ती कोणी असेल, त्या प्रत्येकाला समानच कायदा लावला गेला आहे. समजा एखाद्या श्रीमंताने चोरी केली आणि एखाद्या गरिबाने चोरी केली तर कायद्यात बदल अजिबात नाही. जी शिक्षा गरिबाला होईल ती शिक्षा श्रीमंताला सुद्धा दिली जाईल. असं कायद्याचं राज्य निर्माण करणं हे एक उदारमतवादी लोकशाहीचे वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा मुद्दा आपला पाहिजे, अमेरिका एक प्रबळ राष्ट्र. एक ध्रुवीय व्यवस्थेमध्ये सोव्हिएत युनियनच्या असणाऱ्या विघटनानंतर अमेरिका एक प्रबळ राष्ट्र या ठिकाणी बनला गेला आहे. 1991 नंतर एक प्रबळ राष्ट्र म्हणून अमेरिका पुढे आली गेली. आणि अमेरिकन वर्चस्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय याचा विचार जर आपण केला तर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणं, आणि हा प्रभाव टाकण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही प्रकारच्या साधनांचा वापर करून त्या देशाला आपल्याकडं खेचून घेणं आणि त्या देशाला आपलं त्यांनी ऐकलंच पाहिजे ही परिस्थिती निर्माण करणं, म्हणजे सैन्यबळाचा वापर न करता, त्याला म्हणलं सॉफ्ट पॉवर. या संदर्भात जोसेफ नाय या अमेरिकन समाजशास्त्रज्ञानं सत्तेचं विभाजन 2 प्रकारात केलं आहे. एक हार्ड पॉवर, दुसरी सॉफ्ट पॉवर. आता हार्ड पॉवर म्हणजे काय, त्यांनी असं म्हणलंय का अशी क्षमता ज्या देशामध्ये आहे की जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. या धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यावर सक्ती करणं यांचा समावेश होतो. म्हणजे आपलं म्हणणं समोरच्याने मान्य केलं पाहिजे असं त्याला धमकी द्यायची. समोरच्याने आपलं म्हणणं मान्य केलं पाहिजे. तू आमचं ऐक बाबा, देश तुझा आहे, आम्ही तुला आर्थिक मदत करू, लष्करी मदत करू, नाही काय ऐकत का आम्ही तुझी कारवाई करू, अशा धमकी देऊन किंवा त्याला काही प्रलोभन, म्हणजे प्रलोभन काय दाखवायचे, काही भाऊ तुला पैसे आम्ही मदत करतोय, आम्ही तुला कर्ज देऊया, आम्ही लष्करी साहित्य पुरवूया, आम्ही तुम्हाला बाकीचे काय असेल ते प्रलोभन दाखवायची. आणि यातून मग काय करायचं, त्या देशाला आपलंसं करणं म्हणजे धमकी देऊन सुद्धा. याला म्हणलं हार्ड पॉवर. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सॉफ्ट पॉवर, का अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे ते दुसऱ्यांना तेच तुम्हाला जे हवं वाटतंय ते दुसऱ्यांना हवंसं वाटेल, म्हणजे सॉफ्ट पॉवर. सक्तीपेक्षा लोकांना बळजबरी करायचं नाही, दम द्यायचं नाही, धमकी द्यायची नाही, पण आकर्षण निर्माण करायचं. हे आकर्षण कशा प्रकारचं असतं हे आकर्षण निर्माण करण्यासाठी काही ध्येय साध्य करणं गरजेचं आहे. यासाठी अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अमेरिकन सॉफ्ट पॉवरची उदाहरणं, त्यातलं पहिलं म्हणजे शैक्षणिक देवाणघेवाण. अमेरिकेने काय केलंय, यांनी विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्या देशात द्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळं अनेक इतर देशांचे विद्यार्थी आज अमेरिकेत जाऊन शिक्षण घेत आहे. हा सॉफ्ट पॉवरचा भाग आहे, काय लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं. दुसरा मुद्दा आंतरजाल, म्हणजे इंटरनेट, त्याला आपण महाजाल म्हणतोय खऱ्या अर्थानं. संगणक आलं गेलं, संगणकानंतर महाजाल आलं गेलंय, आज मोबाईल आले, या भ्रमणध्वनीमध्ये सुद्धा आता काय आलं गेलंय, इंटरनेट आलं गेलं. तुम्हाला अक्षरशः जे पाहिजे ते आपल्याला सहजपणे त्यातून पाहता येतं, मिळवता येतं. यासाठी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा प्रसार
अमेरिकेने करून दाखवला. काय त्यांनी असे काही सॉफ्टवेअर बनवले की लोकांनी जर पाहिले, अनेक प्रकारची माहिती लोकांना पुरवली की आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे, आमचे समाज कसं जीवन जगतोय, आमची लोकशाही कशी आहे, यातून लोकांना आपलंसं केलं गेलंय, लोकांना आकर्षित केलं गेलंय. आणि अमेरिकेची लोकशाही आपण का स्वीकारू नये असं अनेक देशांना वाटायला लागलं. हा एक सॉफ्ट पॉवरचा भाग होता. आणि तिसरा म्हणजे फूड चेन्स. तर फूड म्हणजे अन्न, चेन म्हणजे साखळी. जगाची ओळख आपण जर पाहिलं आहे, मॅकडोनाल्ड असेल, सबवे असेल, पिझ्झा हट असेल, बर्गर किंग असेल, ही सर्व अमेरिकन पदार्थ आहेत. ही आता आपण स्वीकारली आहे सहजपणे. कोणाला काय खाल्लं, पिझ्झा खाल्लाय का नाही, आज बर्गर खाल्लाय, आज आपलं पाहिलं हे कुठून आलंय, अमेरिकेमधनं आलंय. म्हणजे आजकाल आज अमेरिकेमध्ये बनते, पण तिथले पदार्थ इकडे आले गेले. म्हणजे आपापकाला का नाही, हे पदार्थ अमेरिकेचं बरं का, म्हणजे अमेरिकेचं महत्त्व वाढलं गेलं. सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून लोकांना आपल्याला आकर्षित केलं गेलं. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं आहे का एक प्रकारे एक ध्रुवीय व्यवस्थेचा उदय कसा झाला गेला, हे आपण 9 मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी पाहिलं आहे. याचा पुढचा मुद्दा आपला पाहायचा तर मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. 1991ला जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन घडलं गेलं आहे, परंतु राष्ट्रांचं ज्या विघटन घडतं आहे आणि नव्या राष्ट्रांचा ज्या उदय होतोय, हा उदय होताना शांततेने आणि कोणत्या प्रकारचा वाद संघर्ष न होता त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालंय का, ते अजिबात नाही. कारण अनेक देशामध्ये वांशिक हिंसाचार झालेला पाहायला मिळतोय. यामध्ये युगोस्लाविया असेल, युगोस्लावियाचा बोस्निया प्रांत असेल, हर्जेगोविना असेल, या प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वांशिक संघर्ष घडला गेला आहे. चेचन्या असेल, पूर्व तिमोर असेल, इरिट्रिया असेल, येथे प्रचंड संघर्ष झाला गेला आहे. यातून काय आलं गेलं, मानवी हक्कांची पायमल्ली झाली गेली. आणि या मानवी हक्कांच्या जोपासण्यासाठी संयुक्त राष्ट्राद्वारा केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपात जो हस्तक्षेप संयुक्त राष्ट्राने जो केला गेला, म्हटलं गेला मानवतावादी हस्तक्षेप. कारण मानवतावादी हस्तक्षेप हा का वाढला गेला आहे, कारण आजकाल लोकांना अन्याय ठिकठिकाणी घडतोय. आणि हा अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी लोकांना आधी ताकद नव्हती, माहीत नव्हतं. आता प्रत्येक घटनेनं आम्हाला हक्क दिलेले आहेत आणि त्या हक्काच्या आता आपल्या भारतामध्ये सुद्धा मूलभूत अधिकार आम्हाला दिलेले आहेत 6 प्रकारचे. हे जे आहे मग स्वातंत्र्याचा हक्क असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, धार्मिक अधिकार असेल, घटना उपायांचा अधिकार असेल, संमतीचा अधिकार असेल, असे 6 प्रकारचे अधिकार आम्हाला दिले गेलेत. या अधिकारांची जर पायमल्ली होताना पाहायला मिळाली तर तो स्वतः व्यक्ती, त्याला वाटलं माझा अन्याय होता, तो स्वतः व्यक्ती याच्या जवळचं कोणत्याही व्यक्तीने जर तक्रार दाखल केली तर त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. अशा ठरवतात. मानवी हक्काचा एक फायदा म्हणजेच यात मानवतावादी हस्तक्षेप वाढला गेला आणि मानवी हक्काबाबत वाटत असलेली जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पाठबळ, यामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला गेला आहे. त्यामुळं 1990चं दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणून या ठिकाणी मानलं गेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आहे की यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जो घ्यायचा म्हणजे शांती सेना. आता पहा, ठिकठिकाणी अनेक राष्ट्रात संघर्ष चालू होता आणि हा संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच रक्षक दल या ठिकाणी बनवलं आहे, स्वतःच नाही इतर देशांच्या सैन्याच्या माध्यमातून. आणि संयुक्त राष्ट्राला स्वतः सैन्यच नाही आहे, परंतु जागतिक शांतता सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या देशांच्या स्वतःच्या सैन्यातून एका शांती सेनेची स्थापना केली गेली, ज्याला संयुक्त राष्ट्र शांतता दल असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आणि या माध्यमातून अनेक देशात शांतता निर्माण करण्याचं कार्य संयुक्त राष्ट्र संघटना आज करत आहे. तर पुढचा मुद्दा आपला पाहिजे शीत युद्धोत्तर काळातील मानवी हक्क. आपण जर पाहिलं आपलं जे पुस्तक आहे राज्यशास्त्राचं, याला आपण जर फ्रंट पेज मुखपृष्ठ आपण पाहिलं, त्या मुखपृष्ठावर UNH अशा प्रकारचं असणारा ते वर चिन्ह आहे. तर लोक पहा, युनायटेड नेशन ह्युमन राईट ऑफिस ऑफ द हाय कमिशनर. 1989 पासून अनेक देशांनी मानवी हक्कासंदर्भातील 6 मुख्य कन्व्हेन्शन आणि करारांना मंजुरी या ठिकाणी दिली गेली होती. या व्हिएन्ना या ठिकाणी परिषद भरवली गेली होती. या व्हिएन्ना परिषदेमध्ये 170 पेक्षा
आदी देशांनी यात सहभाग नोंदवला आहे आणि या सर्व देशांबरोबरच अनेक प्रकारच्या असणाऱ्या बिगर सरकारी संस्थासुद्धा ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्ध क्षेत्र परिस्थिती आहे, त्या ठिकाणी त्या संघटना प्रत्यक्ष कार्य करत आहेत. त्यातली एक म्हणजे इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस ही एक संघटना आहे. मेडिसिन्स सायन्स फ्रंटियर आणि ऑक्सफॅम या संघटना युद्ध क्षेत्रात कार्यरत आहे. ज्या ठिकाणी युद्ध घडतं आहे, संघर्ष होत आहे, तिथून कार्य करायचं आहे, तर शांतता निर्माण करायची यासाठी संघटना कार्य करत आहे. पण संयुक्त राष्ट्राबरोबरच या संघटना या ठिकाणी काम करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे भारताने सुद्धा जे मानवतावादी कार्य केलं गेलं आहे याची 2 उदाहरणं आपल्याला दिली गेली. त्यातलं पहिलं म्हणजे फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993 या काळामध्ये भारतीय सैन्य दल आणि पोलीस दल यांच्या माध्यमातून कंबोडिया या देशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्या देशाच्या सैन्यानं आणि पोलीस दलानं संयुक्त राष्ट्रांच्या मदतीनं सहकार्यानं ते केले. ते त्या ठिकाणी कायदा निर्माण केला, सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. तिथं निवडणुका घेतल्या गेल्या मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये. नागरी प्रशासन कसं असेल त्यांना दाखवून दिलं गेलं आहे. त्यापर्यंत प्रशासनाची व्यवस्थेची घडी त्यांनी बसवून दिली. अशा प्रकारची कार्य त्यांनी त्या ठिकाणी पार पाडलेली पाहायला या ठिकाणी मिळतात. आणि दुसरं उदाहरण म्हणजे भारतानं मार्च 1993 ते डिसेंबर 1994 या काळामध्ये सोमालिया या देशामध्ये भारताचं संयुक्त सहभाग त्या ठिकाणी होता. आणि या सोमालियात गेल्यानंतर आपल्या सैन्यानं आपल्या पोलीस दलानं त्या ठिकाणी जाऊन विहिरी खोदल्या, तिथं मशिदी बांधल्या गेल्यात, ते शाळा बांधल्या गेल्या, फिरते दवाखाने सुरू केले गेले, वैद्यकीय पथकं निर्माण केले गेले, पशुवैद्यकीय सुविधा निर्माण केल्या गेल्या, निर्वासित जे लोक होते यांचं पुनर्वसन केलं गेलं. म्हणजे मोठं कार्य भारतीय लोकांनी सुद्धा भारताच्या वतीनं आपलं सैन्य जे पाठवलं गेलं होतं, पोलीस दल पाठवलं आहे, यांनी सुद्धा जागतिक स्तरावर भारताने सुद्धा मानवतावादी कार्य केलेलं पाहिलं या ठिकाणी मिळतं आहे. अशा पद्धतीनं हा भाग आपण थांबवतोय. यानंतर पुढचा जो आपला भाग नंतर पाहायचा आहे. धन्यवाद.